हाय, हॅलो, नमस्कार. काल माझे भाचे मला बोलले, की "मामी आम्हाला डोसे खायचे आहे." मी म्हटलं, "चालेल. इच्छा जरी तुमची असली पण खायची तर मला पण असते." कारण मला डोसे खूप जास्त आवडतात. म्हणून मी कालच डोशाचं मिश्रण भिजत घातलं आणि आज सकाळी त्याला काढून पण घेतलं आणि सायंकाळच्या जेवणामध्ये मी इकडे डोसेच बनवायला घेतले. इकडे मी आलूची साल काढायला गेले, पण आलू एवढे जास्त गरम होते, की माझ्या हाताला चांगलाच चटका लागला. त्यानंतर मी इकडे खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतली आणि छान त्याला तडका पण दिला. आणि इकडे आलूची पण चटणी बनवायला गेली आणि मध्येच लाईन पण चालली गेली. पण बरं झालं ती लाईन 10 मिनिटामध्ये झाली, नाहीतर पुन्हा माझा टाईमपास झाला असता. त्यानंतर मी इकडे छान आलूची चटणी पण पूर्ण बनवून घेतली आणि माझं सर्व सर्व इकडे बनून असलं, की ज्यांना जेव्हा-जेव्हा खायचं आहे त्यांना आपण पटापट बनवून पण देऊ शकतो. आता कोणाची फर्माईश होती, की कोणाला साधाच डोसा हवा होता, तर कोणाला थोडा कमी चटणीवाला. आता ज्यांना जसे डोसे खायचे होते त्यांच्या त्यांच्या फर्माईशवर मी त्यांना बनवून दिले. आता मी 1-2दा डोश्याचे व्हिडिओ टाकले त्यावर मला कमेंट आला, की "ताई याची रेसिपी शेअर कर." तर बघा 3 वाटी तांदूळ घ्यायची आणि 1 वाटी उडद डाळ आणि एकदम थोडंसं अर्धा चम्मच कच्ची मेथी घ्यायची आणि छान त्याला 6 किंवा 7 तास भिजत घालायचं आणि त्यानंतर छान त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं एकदम. आणि त्या मिश्रणमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि 5-6 मिनिट एका साईडनी छान फेटून घ्यायचं आणि तुमचे डोसे अजिबात चिपकणार पण नाही आणि छान एकदम क्रंची पण बनणार. आता इकडे मी सर्वांना गरमागरम डोसे बनवून पण दिले आणि सर्वांचे खाऊन पण झाले होते. पण त्यानंतर मला एवढी जास्त गरम होत होतं की काय सांगू. म्हणून मी रात्रीचे 10 वाजता आधी तर अंघोळ करून घेतली आणि त्यानंतर मी माझ्यासाठी इकडे डोसे बनवून आणि इकडे शांततेमध्ये बसून मस्त डोसे खाऊन घेतले. आणि तुम्हाला एक गोष्ट विचारते, तुम्हाला माझ्या रेसिपीज बघायला आवडतात की माझे डेली व्हिडिओ बघायला आवडतात? कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग तोपर्यंत बाय.